खूप दूरवर हिरव्यागार डोंगरांच्या मधोमध हरिपूर नावाचे गाव होते, जिथे हिवाळ्यात कोवळं ऊन पडायचं आणि उन्हाळ्यात हलका पाऊस पडायचा. गावात महिमा नावाची मुलगी राहत होती. महिमाचे वडील अमरीश सफरचंदाची शेती करायचे. महिमा जितकी सुंदर होती, तिची जीभ तितकीच कुरूप होती. वीरेंद्र बाबूचा मुलगा जतीन महिमाला आवडतो. काल वीरेंद्र बाबू मला बागेत भेटायला आला होता. त्यांची फारशी मागणी नाही. जर महिमाचे लग्न वीरेंद्र बाबूच्या घरी झाले तर महिमाला कोणताही त्रास नसेल. तू म्हणत असशील तर एकदा त्यांच्या कुटुंबाला घरी बोलवूया. बाबा, त्या जुरळाला घरात बोलवू नका. मी त्या मगरीच्या चेहऱ्याच्या काळ्या कुत्र्याशी लग्न नाही करणार. बाळा, तुझी जीभ कधी सुधरेल? जर कोणी ऐकले तर तुझ्यासाठी नातं कोणी सांगणार नाही. नको सांगू दे. आयुष्यभर इथेच राहिले तर काय अडचण आहे? मी तुमच्या डोक्यावर ओझं नाहीये ना. मी मजुरापेक्षा जास्त काम करते. हरिपूर गावात सर्वात मोठी सफरचंदाची बाग विक्रम सिंग यांची होती. त्यांच्या बागेत दरवर्षी 200 क्विंटल सफरचंद लागायची. गावातील छोटे छोटे शेतकरी गरज पडल्यास विक्रम सिंग यांच्याकडून कर्ज घेत असत. त्यामुळे संपूर्ण गावात विक्रम सिंगचे वर्चस्व होते. विक्रम सिंग यांना विजय सिंग हा एकुलता एक मुलगा होता. विजय आपल्या भटक्या मित्रांसोबत गाडीतून संपूर्ण गावात फिरायचा. अरे पिंकी, कुठे चालली आहेस? तुझे सफरचंद खूप गोड दिसतायत. फक्त 1-2 वेळा मला पण दे. काही खोड काढू नकोस विजय, नाहीतर बाबांकडे मी तक्रार करेन. काल तुझे वडील माझ्या घरी कर्ज मागायला आले होते. आता ते कर्ज कोण फेडणार? मित्रांनो, यांची टोपली हिसकवा. विजय रोज गावातील लोकांना त्रास द्यायचा, पण गावकरी त्याला काहीच बोलू शकत नव्हते. एके दिवशी सकाळी महिमा तिच्या बागेकडे जात होती. विजय सकाळी त्यांच्या कारने फिरायला निघाला होता. विजयने कार इतक्या वेगाने चालवली की थेट महिमाच्या तोंडावर चिखल उडाला. आता तू छान दिसत आहेस. महिमाने रस्त्यावर पडलेले शेण उचलून विजयच्या चेहऱ्यावर मारले. गाईचं शेण खाताना गाढवाचं पोरच बरं वाटतं. ऐक झंडू सिंग, दयाळूपणे गाडी चालव, नाहीतर मी तुला मारून तुझ्या चंद्राला टक्कल करीन. तुझी एवढी हिम्मत? तुला माहिती ना मी कोण आहे? तुझ्यासारखा नाक खुपसणाऱ्या पप्पूला ओळखून मी काय करणार? महिमा तर तिथून निघून गेली, पण विजय रागाने लाले लाल झाला होता. माझ्यासारखं नाकवाल्याला तुझ्याशी लग्न केलं नाही तर माझं नाव विजय सिंग नाही. त्या दिवशी संध्याकाळी महिमा जेव्हा वडिलांसोबत घरी परतत होती, तेव्हा तिचे काका धावतच त्या दोघांकडे आले. भाऊ, तुमच्या मुलीने खूप छान काम केलं. ती विक्रम सिंगच्या मुलाला विजयला काहीतरी उलट सुलट बोलून टाकलं. तो संपूर्ण सैन्यासह तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायला येत आहे. हे तू काय केलंस महिमा? आता तुमच्या कात्रीसारख्या जिभेमुळे आम्ही अडचणीत आहोत. त्याने माझ्या चेहऱ्यावर चिखल उडवला होता. मी त्याचा अपमान केला नसता तर काय त्याच्या गळ्यात हार घातला असता? ही लढाईची वेळ नाही आता. तू इथून पळून जा. वर्षभर परत येणार नाहीस आणि वाचण्याचा दुसरा मार्गही नाही. महिमा जंगलाकडे धावून गेली. तिला जंगलात तलावाच्या काठावर एक गुहा दिसली. रात्र झाली आहे आणि या जंगलात खूप भीतीदायक आवाज येत आहेत. मी फक्त या गुहेत प्रवेश करते. महिमा गुहेच्या आत गेली तर तिला दिसला एक जखमी अवस्थेत ड्रॅगन. तू आता मला मारून माझं रक्त पिणार का? नाही, ती माणसं खात नाही. तुम्ही माझ्या पायाची जखम धुणार का? महिमाने ड्रॅगनची जखम धुतली आणि मलमपट्टी केली. महिमाने ड्रॅगनला सगळा प्रकार सांगितला की का ती जंगलात धावून आली. तू हवे तितके दिवस इथे राहू शकते. मी काही खाण्याचे पदार्थ घेऊन येतो. ड्रॅगनने गुहेत भरपूर खाण्यापिण्याचे सामान जमवलं. महिमा आणि ड्रॅगन एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांनी महिमाचे काका महिमाला भेटायला आले. बाळा, विजय आणि त्याचे मित्र तुझी आई, वडील आणि भावाला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहेत.
कधी आग लावत आहेत तर कधी पाण्यात डोकं बुडवत आहेत. जोपर्यंत तू विजयकडे जाणार नाही तोपर्यंत ते तुझ्या कुटुंबाला असंच छळत राहतील. ड्रॅगन महिमाच्या सोबत गेला आणि त्याने तोंडातून आग ओकून विजय आणि त्याच्या मित्रांच्या कपड्यांना आग लावली. पुढच्या वेळेपासून जर दिसलात ना तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. महिमा आता माझी बायको आहे. विजय आणि त्याचे मित्र महिमाच्या घरातून पळून गेले. 3 वर्ष झाली. विजयचे वडील स्वर्गवासी झाले. महिमा आणि ड्रॅगनला एक मूल झालं, ज्याचं डोकं ड्रॅगनचं होतं आणि शरीर माणसासारखं होतं. पण अजूनही विजयने महिमाचा बदला घेण्याची शपथ खाल्ली होती. कसेही करून आपण त्या ड्रॅगनला जर पकडू शकलो तर महिमाशी बदला घेता येईल. ड्रॅगन उडून शिकार करायला जातो. एक हेलिकॉप्टरची व्यवस्था करा. एक दिवशी सकाळी सकाळी जेव्हा ड्रॅगन शिकारीसाठी गेला होता तेव्हा विजय आणि त्याचे मित्र हेलिकॉप्टरने ड्रॅगनच्या जवळ पोहोचले आणि त्यांनी ड्रॅगनवर जाळं टाकलं. त्यांनी ड्रॅगनला जाळ्यात पकडून नदीवर गेले आणि खोल नदीत त्यांनी त्याला फेकून दिलं. त्यानंतर ते महिमाच्या घरी पोहोचले. आज इतक्या वर्षांनी मला तुझ्याशी बदला घेण्याची संधी मिळाली आहे महिमा. आज मी तुझी अशी अवस्था करेन की तू स्वतःला ओळखणार पण नाहीस आणि तुझा ड्रॅगन नवरा तुला वाचवायला येणार नाही, कारण मी त्याला नदीत फेकून दिलं आहे. मित्रांनो, ड्रॅगनच्या मुलाला पकडा, नाहीतर हा लहानगा आग लावेल. विजयच्या मित्रांनी महिमाच्या मुलाचा चेहरा एका कपड्यात बांधला आणि महिमाचे हात बांधले. विजयने एका लाकडाला आग लावली आणि महिमाचा चेहरा जाळण्यासाठी पुढे गेला. पण अचानक महिमाच्या तोंडातून आग निघाली आणि विजयचं तोंड खूप वाईट प्रकारे जळू लागलं. वाचवा वाचवा. इथून पळ काढ झंडू प्रसाद. मी ड्रॅगनचं बाळ 9 महिने माझ्या पोटात ठेवलं होतं, त्यामुळे ड्रॅगनचे काही गुण माझ्यातही आले आहेत. आता जर तू कधी दिसलास तर मी तुला जाळून राख करेन. विजय गावातून पळून गेला आणि परत कधी आलाच नाही. महिमा ताबडतोब तिच्या ड्रॅगन पतीला शोधण्यासाठी गेली. ड्रॅगन नदीत बुडत होता. महिमाने त्याला लगेच किनाऱ्यावर आणून त्याचे जाळे कापले. त्या दिवसानंतर महिमा ड्रॅगन सोबत आनंदाने आयुष्य जगू लागली.